नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन क्लासमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. UGC नेट सेट 2022 पेपर 2 विषय मराठी घटक 2 मध्ये आपण आज अभिरुची संकल्पना बघतोय. मागच्या लेक्चरमध्ये आपण काही घटक बघितले. आता आपण पुढे वाङ्मय संस्कृतीच्या संकल्पना, त्याचे पारंपरिक आणि आधुनिक घटक बघितले. आज आपण अभिरुची संकल्पना बघतोय आणि आजचे हे व्याख्यान घटक 2 मधलं व्याख्यान 10 आहे. त्यापूर्वी नव्याने प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विशेष सूचना की या आपल्या विषय मराठीमध्ये 20 मॉक टेस्ट घेण्यात येणार आहे. संपूर्ण अभ्यासक्रमावरील नोट्स तुम्हाला मिळणार आहेत. व्हिडिओ लेक्चर्स सुद्धा तुम्हाला मिळणार आहेत. तसेच सरावासाठी वस्तुनिष्ठ प्रश्न याचा सुद्धा सराव तुमच्याकडून करून घेण्यात येईल. तसेच PYQ PDF म्हणजे मागील वर्षाचे पेपर सुद्धा सोडवण्यात येणार आहेत. प्लस पेपर 1 म्हणजे पेपर 1 या अभ्यासक्रमाचा समावेश सुद्धा राहणार आहे. नव्याने प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची फी 6,999 ही आहे. यामध्ये पेपर 1 आणि पेपर 2 या दोन्ही अभ्यासक्रमांचा समावेश असणार आहे. जर तुम्हाला संपर्क साधायचा असेल तर 8179138413 या व्हॉट्सअपवर संपर्क साधू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन मराठी हा ऍप डाउनलोड करून अधिक माहिती मिळवू शकता. लवकरात लवकर या सुवर्ण संधीचा फायदा घ्या आणि हा क्लास जॉईन करा. काल आपण वाङ्मयीन संस्कृतीचे मागच्या लेक्चरमध्ये वाङ्मयीन संस्कृतीचे पारंपरिक घटक आणि आधुनिक घटक बघितले होते. आता त्या समोरचा आपल्याला अभिरुची संकल्पना बघायचं आहे. घटक 2 मध्ये अभिरुची संकल्पना आहे, तुम्हाला ते बघायचं आज. तर अभिरुची म्हणजे काय, अभिरुची म्हणजे काय सांगता येईल तुम्हाला? काय होतं अभिरुची म्हणजे? हॅलो, आवाज येतोय ना माझा? माझा आवाज येतोय ना तुम्हाला? हॅलो, माझा आवाज येतोय का? हॅलो, कोण ऍड झालेला आहे? अच्छा, संभवी जांभळी. माझा आवाज येतोय का तुम्हाला? संभवी, हॅलो हॅलो, माझा आवाज येतोय का? संभवी जांभळी एकच जॉईन झालेली आहे. आवाज येतोय ना माझा? हो मॅम. ठीक आहे, चला. आधीच्या लेक्चर मध्ये आपण वाङ्मयीन संस्कृतीचे पारंपरिक घटक आणि आधुनिक घटक बघितले. आता आपल्याला अभिरुची संकल्पना बघायचं. ठीक आहे, तर अभिरुची म्हणजे काय, काय होतं अभिरुची म्हणजे? आवड. आवड म्हणजे अभि म्हणजे विशेष आणि रुची म्हणजे आवड, म्हणजे विशेष आवड. तर आता ही विशिष्ट म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या विशिष्ट आवडी संदर्भात अभिरुची ही संज्ञा वापरली जात असते. तर म्हणजे मग ती अभिरुची म्हणजे केशभूषेपासून तर त्यांचे कपडे आहे, जेवण आहे, विचार आहे, वाचन आहे, लेखन आहे इत्यादीतून आपल्याला त्या अभिरुचीचं दर्शन घडत असतं है ना. म्हणजे प्रत्येकाची आवड निवड ही वेगळी असते. म्हणजेच विशेष रुची म्हणजेच अभिरुची असं म्हटलं जातं. आता त्याची संकल्पना कशी आहे, तर नागनाथ कोतापल्ले यांनी अभिरुची ही संकल्पना सांगितली आहे. त्या काळाची लेखकाची संवेदना म्हणजे अभिरुची, म्हणजे अनुभवातून व्यक्ती जे लेखन करते है ना, ज्यात जिथे जी आवड निर्माण झालेली आहे ती, तर त्या काळाची लेखकाची संवेदना म्हणजे अभिरुची असे नागनाथ कोतापल्ले म्हणतात.
या शब्दात मांडलेली आहे. तर नागनाथ कोतापल्ले यांच्या या व्याख्येवरून अभिरुचीला विशिष्ट काळाचे संवेदन असते, तसेच ती लेखकाच्या संवेदनेचे द्योतक असते असे सांगता येते. दुसरं आहे संकल्पना, इतर सर्व वस्तूप्रमाणे साहित्य वस्तू ही देखील आशय, विषय, आकार, प्रकार यासारख्या विविध प्रकारच्या अंगांनी समजून घेता येण्यासारखी एकच वस्तू असते. या विविध प्रकारच्या अंगांची किंवा घटकांची विशिष्ट प्रकारे निवड करून साहित्यकृती समजून घेण्याची विशिष्ट अवस्था म्हणजे अभिरुची होय. हे तुम्हाला प्रत्येक लक्षात ठेवायचं आहे की नागनाथ कोतापल्ले यांनी काय म्हटलंय अभिरुचीविषयी, त्यांनी कोणती व्याख्या सांगितली आहे आणि राघव जाधव यांनी कोणती सांगितलेली आहे, है ना, हे लक्षात ठेवायचं. नंतर आहे अभिरुची म्हणजे शास्त्रशुद्ध संस्कारांनी केलेली निवड, असं आनंद यादवांनी म्हटलेलं आहे. अभिरुची म्हणजे शास्त्रशुद्ध संस्कारांनी केलेली निवड. कुणी म्हटलेलं आहे? आनंद यादव. तर केवळ साहित्य कृतीची निवड म्हणजे अभिरुची नसून ती निवड वैशिष्ट्यपूर्ण असली पाहिजे, तसेच ती समजून घेण्याची व्यवस्था ही वैशिष्ट्यपूर्ण असली पाहिजे. याबरोबरच योग्य रीतीने आत्मसात केलेल्या संस्काराच्या आधाराने साहित्य कृतीबद्दल आवड म्हणजे अभिरुची. उपरोक्त उल्लेखलेल्या अभिरुचीच्या व्याख्यांमधून अभिरुची म्हणजे काय हे ढोबळमानाने लक्षात येते, तर वरील व्याख्यांमध्ये एकवाक्यता नाही. त्यामुळे नेमकी अमुक एक गोष्ट किंवा त्या गोष्टीचे नेमकेपणाने केलेले वर्णन म्हणजे अभिरुची असे ठामपणे सांगता येत नाही. म्हणजेच यातून अभिरुची ही व्यापक संकल्पना असून परिवर्तनीय व लवचिक असल्याची शाश्वती यातून मिळते. आता हे पण लक्षात ठेवायचं आहे की अभिरुची ही व्यापक संकल्पना आहे, ठीक आहे, आणि ती कशी आहे? परिवर्तनीय आणि लवचिकताही आहे. तर या आधाराने अभिरुची परिवर्तनीय लवचिक अभिरुची ही व्यापक संकल्पना आहे आणि तसंच वैशिष्ट्य परिवर्तनीय आणि लवचिकही आहे. नंतर आहे त्याची वैशिष्ट्य दिलेली आहे की अभिरुची ही परिवर्तनक्षम असून ती नेहमी बदलत जाणारी, समृद्ध होत जाणारी गोष्ट आहे, नाही ना, कारण की अभिरुची म्हणजे प्रत्येक काळानुसार ही आवड बदलत जाते. तर म्हणजे अभिरुची ही परिवर्तनक्षम असून ती नेहमी बदलत जाणारी, समृद्धी होत जाणारी गोष्ट आहे. नवीन नवीन शिकत असतो तेव्हा आपल्यात नेहमी परिवर्तन होत जाते, तेव्हा आपल्या आवडीनिवडीमध्ये सुद्धा परिवर्तन होतं. अभिरुची हा एक संस्कार आहे, म्हणजे एखाद्या गोष्टीत सुरुवातीस वृक्षता वाटत असली तरी तिच्या अभ्यासाने, सततच्या सरावाने तिच्याबद्दल आवड निर्माण होऊ लागते. अभ्यासाने त्या गोष्टीच्या महत्वासोबतच मनाला, चित्ताला सुख प्राप्त होऊ लागते. म्हणजेच अभिरुची ही जशी निसर्गतः असते तशीच ती एक संस्कार करत असते. तिसरे आहे की अभिरुची हे एक भावरूप आहे. एखाद्या वस्तू, व्यक्ती, कलाकृतीबद्दल वाटणारी आवड ही मनोमय स्वरूपाची असते. ती एक चित्तवृत्ती असते, ती मनाची सुप्तावस्था असते. एखाद्या गोष्टीतील सततच्या वाचनातून, विशिष्ट गोष्टीच्या संपर्कात राहून त्या गोष्टीतून मिळणाऱ्या आनंदाची अनुभूती घेण्याची भावना म्हणजे अभिरुची असते. ती मनातील भावनेशी एकनिष्ठ असते. कधी कधी आपण जेव्हा सारखं वाचत असतो तेव्हा आपल्याला त्याच्यामध्ये आवड निर्माण होत असते, म्हणजेच अभिरुची निर्माण होत असते. नंतर आहे चौथं, साहित्याच्या आशय आणि अभिव्यक्तीवर अभिरुचीचा प्रभाव असतो. नंतर आहे अभिरुची ही प्रतिभाशक्तीहून भिन्न असते. वाङ्मयीन अभिरुची ही प्रामुख्याने ललित साहित्यातून प्रत्ययास येते. तर तसेच अशी एखादी व्यक्ती विशिष्ट अशा एखाद्या गोष्टीची निवड का करते या प्रश्नाचे उत्तर शोधले असता असे दिसते की त्या व्यक्तीच्या निवडीवर बाह्य गोष्टी, व्यक्तीचे संचित यांचा प्रभाव पडत असतो. एखादी गोष्ट आवडणे किंवा विशिष्ट एखाद्या गोष्टीची निवड करणे यामध्ये भावना, बुद्धी यांचा प्रभाव समाविष्ट असतो. एखाद्या गोष्टीच्या आवडीमागे भावना कार्यरत असते, तर अनेक गोष्टींमधील ठराविक गोष्ट निवडणे यामध्ये बुद्धी कार्यरत असते. म्हणून अभिरुचीमध्ये कलाभिरुची आणि व्यावहारिक अभिरुची असा भेद अनेक समीक्षक सांगतात.
कुठला भेद सांगतात की कलाभिरुची आणि व्यावहारिक, म्हणजे दोन्ही हे वेगवेगळं असतं की कलेमध्ये अभिरुची असणे म्हणजे आवड असणे आणि व्यावहारिक आवड असणे असा भेद अनेक समीक्षक सांगतात. तर कलाभिरुची ही निखळ स्वरूपाची असते, तिथे भावना प्रधान असते आणि तडजोडीला कमी वाव असतो. पण व्यावहारिक अभिरुचीमध्ये बुद्धी प्रधान असल्याने उपयोगितेच्या दृष्टीने तडजोड केली जाते. त्यामुळे कलाभिरुचीसारखे तिचे स्वरूप निखळ असत नाही. त्यावर बाह्य गोष्टी उदाहरणार्थ उपयोगिता, टिकाऊपणा यांचा प्रभाव अधिक असतो. पण काही वेळा व्यावहारिक आणि कलात्मक अभिरुची या दोन्ही एकत्र येऊन रूप धारण करत असतात है ना. कधीही स्वतःची आवड स्वतः निर्माण करणे म्हणजे कलाभिरुची, आणि व्यावहारिक म्हणजे जेव्हा आपण प्रोफेशनल होतो तेव्हा त्याला ते व्यावहारिक असं म्हणतात है ना. म्हणजे कुठलं एखादं आपण साहित्य लिहितो, आवडीने लिहितो आणि मग त्याला आपण बाजारपेठेमध्ये आणतो, मग ते व्यावहारिक झालं. ठीक आहे. आणि स्वतःच्या आवडीसाठी लिहिलेलं ते कलाभिरुची. आता याच्यामध्ये ग्रामीण आणि नागरी अभिरुची हे दोन भाग पडलेले आहेत. तर वाङ्मयीन अभिरुची ही समाज सापेक्ष असते, म्हणजेच अभिरुचीचे अस्तित्व एकाच काळामध्ये समाजाच्या आर्थिक भौगोलिक स्तरानुसार बदलत असते. ते स्वरूप स्थिर आणि एकच एक असत नाही. आर्थिक भौगोलिक आदी समाज स्तरानुसार मानवी जगण्याचा पट बदलत असतो. समाजाच्या एका समूह घटकाला दुसऱ्या समूह घटकाचे जीवन कल्पित किंवा अवास्तव वाटावे इतके भिन्न असते. उदाहरणार्थ भटक्या विमुक्त किंवा आदिवासी समूह घटकातील चालीरीती, रिवाज, संस्कार किंवा परंपरा ह्या शिक्षित शहरी समूह घटकांच्या जीवन राहटीपेक्षा भिन्न असतात. अशा वेळी या दोन्ही समूह घटकांना एकच एक साहित्यकृती, त्यातील अनुभव, संवेदना आवडणे किंवा रुचणे कठीण असते. किंबहुना त्यांना अशा साहित्यकृतीतून चित्रित झालेल्या व्यक्तिरेखा आणि त्यांचे जगणे हे कमालीचे अवास्तव वाटण्याचा धोकाही संभवतो. याबरोबरच स्त्री पुरुषांच्या जगण्यातही कमालीचे भेद असतात, ज्यांची तुलना दुसऱ्या कोणत्याही समूह घटकातील व्यक्तीशी होऊ शकत नाही. शरीर भिन्नतेमुळे स्त्रियांचे अनुभवही खासच असतात. त्यांच्या या अनुभवांना त्या त्या समूह व्यवस्था व परंपरेचे वेगळे अर्थ आणि स्थान असते. त्याला शुभ अशुभाचे पदर लाभलेले असतात. अशा अनुभवांची मांडणी साहित्य कृतीतून होत असते, तेव्हा ती स्त्रियांच्या आस्थेचा विषय असते. त्यामुळे समाजातील प्रत्येक व्यक्तीची अभिरुची ही दुसऱ्या कुठल्याही व्यक्तीच्या अभिरुचीहून भिन्न असते. यामध्ये शहरी आणि ग्रामीण अशा ठळक विभाजनातील समूह घटकातील लोकांची अभिरुची भिन्न असल्याचे दिसून येते. आपण बघितलंय की ग्रामीण आणि नागरी म्हणजे ग्रामीण भागातलं आणि शहरी भागातलं आवड निवड ही वेगवेगळी असते. ग्रामीण भागातली लोक ते त्या परिस्थितीनुसार तिथली आवड निवड निर्माण झालेली असते आणि शहरीनुसार त्या परिस्थितीनुसार ते आवड निवड निर्माण झालेली असते. म्हणजे दोघांमधली अभिरुची ही वेगवेगळी असते, परिस्थितीवर ही अभिरुची अवलंबून असतो. आता ग्रामीण जीवनातली अभिरुची बघा, तर अभिरुचीचे भौगोलिक दृष्ट्या ग्रामीण आणि नागर असे दोन भेद पडतात. हे लक्षात ठेवायचे की अभिरुचीचे कोणते भेद पडतात, ग्रामीण आणि नागर. नागर म्हणजे तर या त्या भौगोलिक वातावरणाचा मानवी जीवनावर परिणाम होत असतो. त्या प्रदेशातील संकेत, श्रद्धा, विविध सोयी सुविधा, शिक्षण व्यवस्था, विचार, जात, धर्मानुसार व्यक्तीला मिळणारी वागणूक अशा विविध गोष्टींमुळे हे प्रदेश भिन्नत्व अधिकच ठळक होते. तर यावर परस्पर व्यक्तीमधील समज गैरसमजही परिणाम करतात. या सर्वांचा विचार केला असता ग्रामीण व नागरी अशा वेगवेगळ्या अभिरुचींचे स्वरूप ज्ञानात येते. ग्रामीण अभिरुची एका स्वरूपाची नसते, कारण ग्रामीण समाज हा एकजिन्सी स्वरूपात अस्तित्वात नाही. हे खरे की ग्रामीण समाज हा शेतीशी निगडित आहे ना. आपण बघतो की ग्रामीण भागामध्ये शेती हा व्यवसाय जास्त चालला जातो ना, कृषी प्रधान संस्कृती म्हणतात. तर परंतु शेती कोणत्या भागाशी संबंधित आहे यावर बरेच अवलंबून आहे. याबरोबर जात शहरापेक्षा ग्रामीण भागात अधिक पाहायला मिळते.
तिथे जाती जातीमध्ये पण भेदभाव आपल्याला शहरापेक्षा ग्रामीण भागात जास्त आढळतो. ती तिथल्या लोकांच्या जाणीवेत आणि नेणिवेतही वास्तव्य करून असते. शिवाय ग्रामीण भागात जातीनुसार बहुतांशी व्यवसाय निश्चित झालेले असतात. कृषी उत्पादनातल्या स्थानामुळे जीवनशैलीत फरक पडत असतो. हा फरक अभिरुचीमध्ये भिन्नता निर्माण करण्यास कारणीभूत ठरतो. ग्रामीण समाज हा पिढ्यानपिढ्या बागायती शेती करणारा श्रीमंत शेतकरी, शेतीचं शास्त्रशुद्ध शिक्षण घेऊन शेती पिकवणारा शेतकरी, जिरायती शेतीशी झुंज देत आपली शेती करणारा गरीब शेतकरी, दुसऱ्यांचे शेत वाट्यानं करणारा शेतकरी, दुसऱ्यांच्या बांधावर मजुरीने राबणारा शेतकरी, तसेच शेतीशी निगडीत आपले व्यवसाय करणारे आणि अलीकडे झपाट्याने रास होत जाणारे अलुतेदार बलुतेदार यांनी बनलेला असतो. साहजिकच यांच्यामध्ये एकजिनसीपणा आढळत नाही. कारण की शेती करण्यामध्ये सुद्धा बरेच आपल्याला म्हणजे प्रकार आढळतात. म्हणजे पिढ्यानपिढ्या बागायती शेती करणारा श्रीमंत, शेतीचं शास्त्रशुद्ध शिक्षण घेणारा किंवा शेती पिकवणारा शेतकरी वेगळा, जिरायतीशी शेतीची झुंज देत आपली शेती करणारा गरीब शेतकरी, नाही ना, दुसऱ्यांचं शेत वाट्यानं करणारा शेतकरी, दुसऱ्यांच्या बांधावर मजुरीने राबणारा शेतकरी, ज्यांची स्वतःची शेती नसते तो दुसऱ्यांच्या शेतीवर काम करतो. पुन्हा शेतीशी निगडीत असणारे व्यवसाय म्हणजे त्याला लागणारे जे काही काय म्हणतात आपण त्याला जे काही लागतात यंत्र वगैरे जे काही लागतात ते सुद्धा शेतीशी निगडीत व्यवसाय करणारे असतात. तर मग अशामध्ये या सगळ्यांच्या अभिरुचीमध्ये भिन्नता असलेली आपल्याला दिसून येते. तर ग्रामीण अभिरुची एकाच स्वरूपाची नसते, कारण कारणांची पडताळणी आपण अत्यंत थोडक्यात केली. तर त्यातले एकजिनसीत्व अमान्य करूनही आपल्याला एक गोष्ट स्वीकारावी लागते की सर्व विषम घटकांना छेद देऊन सर्व संदर्भाच्या पलीकडे जाणारी आणि समान घटक असणारी एक ग्रामीण अभिरुची असते. ते वेगवेगळी सामाजिक पार्श्वभूमी परंपरा असलेल्या घटकांना एक समान सूत्रात बांधणारी सुसंस्कृती आढळते. नंतर आपल्याला ग्रामीण स्वरूपाची अभिरुची ओबडधोबड, काहीशी बटबटीत, राकट आणि मागासलेली असते. हे पूर्ण सत्य नाही, ते ही खरे की ग्रामीण अभिरुची नागर समाजाच्या तुलनेत अप्रगत स्वरूपाची प्रवाही नसल्यामुळे साचलेली आहे. कारण की तिथे शिक्षणाचं कमी पण आपल्याला तिथे जाणवत असतो. तिला गती नाही, भरपूर तरी ज्ञान त्या लोकांमध्ये नसतं. तिला गती नाही, परंतु घनता मात्र जरूर आहे. तर ग्रामीण साहित्यात नागरी साहित्याच्या तुलनेत प्रयोगशीलतेचे प्रमाण कमी झाले असले तरी नैसर्गिक परंपरा लाभल्यामुळे तिला तजेलदारपणा लाभला आहे. ओबडधोबड असली तरी एक वेगळ्या सौंदर्याने नटलेली आहे. पाश्चिमात्य आणि औद्योगिक संस्कृतीचा फारसा स्पर्श न झाल्यामुळे ती बाह्य सौंदर्याला आणि दिखाऊपणाला न भूलता आंतरिक आणि सात्विक सौंदर्याला अधिक महत्व देते. आता हे पण लक्षात ठेवा की ग्रामीण संस्कृतीमध्ये आंतरिक आणि सात्विक सौंदर्याला अधिक महत्व देत असते. यामुळे ग्रामीण अभिरुचीचे आत्मिक स्वरूपाचे आवाहिक सामर्थ्य प्रत्ययास येतो. ग्रामीण अभिरुचीचे आवाहिक सामर्थ्य प्रत्ययास येतो. कधी कधी असे एक एक वाक्य विचारल्या जातात ना, हे वाक्य बरोबर आहे का, पूर्वार्ध बरोबर आहे की उत्तरार्ध बरोबर आहे, अशाकडे. तर ग्रामीण समाजाची सांस्कृतिक आणि साहित्य अभिरुची इथल्या मातीशी, तिथल्या जीवनाशी निगडीत परंपरेशी घट्ट बांधलेली आहे. ती ओबडधोबड नागर समाजाच्या दृष्टीने मागास असली तरी तिथल्या नैसर्गिक जगण्यातली सात्विक सौंदर्याशी घट्ट बांधलेली आहे. निसर्ग हा ग्रामीण संस्कृतीचा अविभाज्य घटक आहे. किंबहुना निसर्गामुळेच ग्रामीण संस्कृतीला आकार लाभलेला आहे. त्या निसर्गाच्या आच्छेकारी घटितांना ग्रामीण मनाने अर्थ दिला, त्यातूनच ग्रामीण संस्कृती फुलली, बहरली, समृद्ध बनली. या निसर्गाचा अंश आपल्याला ग्रामीण अभिरुचीमध्ये जाणवतो. या ग्रामीण अभिरुचीचे खास वैशिष्ट्य होय की निसर्ग हा ग्रामीण जडणघडणीत महत्वाचा वाटा उचलत असल्यामुळे तो ग्रामीण अभिरुचीमध्येही प्रत्ययास येतो. या निसर्ग सानिध्यामुळे ग्रामीण अभिरुचीला एक प्रकारचे स्थैर्य, चिरंतनत्व आणि चैतन्य लाभले. निसर्ग नेहमी नाविन्यपूर्ण असतो, तो सर्वस्पर्शी आणि सखोल असतो. आधुनिक काळातील समाजालाही आकर्षित करण्याचे सामर्थ्य निसर्गात असते. हे सामर्थ्य ग्रामीण अभिरुचीला प्राप्त झालेले आहे.
शेती ही सहसा निसर्गावरच अवलंबून असते आणि तेच ग्रामीण अभिरुचीला प्राप्त झालेले आहे, कारण हे निसर्गाचे सत्व पचवून निर्माण झालेली आहे. तर ग्रामीण अभिरुचीच्या स्वरूपाविषयी चर्चा करताना आणखी एका गोष्टीकडे लक्ष वेधता येते, ती म्हणजे ग्रामीण अभिरुची ठळक स्वरूपाची आहे. ठळकपणा हे तिचे वैशिष्ट्य आहे. हा ठळकपणा कृषी संस्कृतीशी निगडीत आहे. ग्रामीण अभिरुची मध्ये जे ठळक वैशिष्ट्य आहे तो कृषी संस्कृतीशी निगडीत आहे. ग्रामीण समाज संस्कृती ही कृषी केंद्रातून आकारलेली आहे. शेती कसण्यासाठी एकापेक्षा अनेकांची गरज भासते, म्हणून एकत्र कुटुंब पद्धती ही ग्रामीण समाज संस्कृतीचं वैशिष्ट्य आहे. कुठलं एकत्र कुटुंब पद्धती हे ग्रामीण समाज संस्कृतीचं वैशिष्ट्य आहे. तर शेतीच्या अनेक कामासाठी जास्तीत जास्त लोकांची गरज आहे. ग्रामीण संस्कृतीमध्ये आपल्याला एकत्र कुटुंब पद्धती दिसते, तर नागरी संस्कृतीमध्ये म्हणजे शहरी भागामध्ये आपल्याला विभक्त कुटुंब जास्त आढळतात. तर हे सामूहिक काम तिथे व्यक्तिगत ओळख विसरून समूह काम करावे लागते. साहजिकच समूहालाच एक ओळख प्राप्त होते. असे समूहाने काम करत असताना, जीवन जगत असताना या जीवनशैलीचा एक ठळकपणा प्राप्त होतो, कारण व्यक्तीपेक्षा समूहाच्या क्रिया प्रतिक्रिया अधिक ठळक असतात. त्यामुळे सामूहिक जीवन जगणाऱ्या ग्रामीण समाजाची अभिरुची ही ठळक स्वरूपाची असते. आता त्याची काही वैशिष्ट्ये आपल्याला दिसतात की निसर्ग हा ग्रामीण जीवनाचे आस्था केंद्र आहे. त्यामुळे निसर्गाशी शेती जीवनाशी जोडलेल्या मानवी जीवनाला रेखाटणाऱ्या साहित्यकृती त्यांना महत्वाच्या वाटतात. पण शहरी जीवनातील धावपळ आधुनिक जीवनशैली साहित्यातून येत असेल तर ती त्यांना परकी वाटते. दुसरं आहे की साहित्याची भाषा ही नागरी किंवा प्रमाण भाषा असेल तर तीही या अभिरुचीला बाधा वाटत असते, कारण की साहित्यामध्ये आपण जेव्हा ग्रामीण तुम्ही जे काही साहित्य बघितलंय तर ती ग्रामीण भाषेमध्ये आपण बघतोय, तर त्याच्यामध्ये तुम्ही जर तेव्हा नागरी किंवा जी प्रमाण भाषा जर वापरली तर ते ग्रामीण साहित्य वाटणार नाही. म्हणून ग्राम संवेदन आणि ग्रामीण माणसाच्या जगण्याचा अविभाज्य भाग असणारी बोली साहित्यात असेल तर अशा कलाकृतीला लवकर स्वीकारले जातात. कारण की जर तिथलं तुम्ही ग्रामीण भाग दाखवताय आणि तिथली भाषा जर शहरी आणि प्रमाण भाषा वापरत असेल तर त्या साहित्य कृतीमध्ये अभिरुची निर्माण झालेली आपल्याला दिसणार नाही. तुम्ही बरेच ग्रामीण साहित्य कृती पाहिली असेल तेव्हा त्यातली जी बोलीभाषा ग्रामीण भागात जी बोलीभाषा वापरली जाते तीच बोलीभाषा आपल्याला कादंबरी नाटकामध्ये दिसून येते आणि त्यातूनच आपल्याला ती आवड निर्माण होते की ग्रामीण साहित्य कसं असतं है ना. गीत साहित्य म्हणजे प्रत्येक वाचायला आपल्यामध्ये आवड निर्माण होते. ग्रामीण साहित्य प्रवाहाकडे पाहिले असता विशिष्ट आकृतीबंधच लोकांना मान्य असतो. त्यातील नवा बदल त्यांना लगेच रुचत नाही. त्यामुळे कथा कादंबरी कविता यांच्यातील अतिप्रयोगशीलतेला वाचक नाकारतो. ग्रामीण अभिरुचीमध्ये ग्रामीण साहित्याची परंपरा जपणाऱ्या साहित्याला अधिक महत्वाचे स्थान दिले जाते. बरंच तुम्ही ग्रामीण संस्कृती ग्रामीण साहित्य जर वाचले असेल तर त्यातला पूर्ण ग्रामीण भागातला अनुभव तुम्हाला येत असतो. त्यातल्या निसर्गाचा अनुभव, त्यांच्या बोलीभाषेचा, त्यांच्या पोशाखाचा सर्वांच अनुभव तुम्हाला त्या ग्रामीण साहित्यामध्ये आढळून येतो. आता आहे नागरी अभिरुची. आता ग्रामीण अभिरुची झाली की त्याच्यामध्ये कशी आवड निवड निर्माण असते, तसंच आता नागरी अभिरुची. नागरी म्हणजे शहरी भागातलं, नागरीलाच शहरी भाग असं म्हटलं जातो. तर आपल्या उपजीविकेसाठी ग्रामीण भागातील अनेक लोकांनी शहराकडे धाव घेतली, कारण की बरेचदा शेती ही मागासलेली म्हणजे उपजीविकेसाठी बऱ्याच जणांना शहरांकडे धाव घ्यावी लागते. तर मग ही प्रक्रिया आजही चालूच आहे. यामुळे शहराचा विस्तार नको तितका वाढत आहे. ग्रामीण भाग झपाट्याने बदलत आहे. हे अस्वस्थ करणारे चित्र आज आपल्याला पाहायला मिळते. ग्रामीण भागातून खूप मोठ्या प्रमाणात लोक शहरात आले, पण त्यांनी आपले खेड्यातील सत्व शहरात रुजवण्यापेक्षा शहरातल्या उपऱ्या संस्कृतीला पूर्णपणे शरण जाणेच पसंत केले. कारण की सांगितले ना की अभिरुची म्हणजे काय, ते परिवर्तन. ग्रामीण पण ही कशी आहे, परिवर्तनशील आहे. तर यामुळे एकेकाळी ज्ञानोबा, तुकोबा, एकनाथ यांच्या अभंगावर पोहोचली आणि पुष्ट झालेली अभिरुची आज कलाहीन आणि सवंग झाली आहे. हे खेदाने नमूद करावे लागते. या ठिकाणी आपल्याला मूळ शहरात जन्मलेला, वाढलेला आणि नोकरी अथवा व्यवसायानिमित्त शहरात येऊन राहिलेला समाज
यांची अभिरुची यामध्ये फरक करावा लागेल. नागरी समाज सामाजिक सांस्कृतिक दृष्ट्या आणि भौतिक सुख साधनांच्या बाबतीत ग्रामीण समाजाच्या तुलनेने अत्यंत प्रगत असा आहे. ग्रामीण समाजापेक्षा नागरी समाजाला कला साहित्य यांचा परिचय अधिक लवकर होतो. याचे कारण शहरात असलेली चित्रपटगृहे, नाट्यगृहे व इतर सांस्कृतिक केंद्रे, वाचनालयांची उपलब्धता अधिक आहे व साहित्य संदर्भातील चर्चा शहरात अधिक घडून येतात. साहजिकच ग्रामीण समाजापेक्षा नागरी समाज अधिक अभिरुची संपन्नतेस पात्र ठरतो. किमान तो वाटतो तरी या वाटण्याला प्रथम दर्शनी भरपूर आधार देता येतो. एकतर ग्रामीण अभिरुची सारखी नागरी अभिरुची स्थिर आणि एका विशिष्ट चौकटीत अडकलेली नाही. सांस्कृतिक स्तरावर सातत्याने नवनवीन प्रयोग होत असतात. पर्यायाने नागरी अभिरुची प्रवाही स्वरूपाची राहिल्याने ती अधिक चैतन्यशील व टवटवीत वाटते. तिच्यात तांत्रिक सफाईमुळे एक प्रकारचा लखलखीतपणा जाणवतो. साहित्य, कला, शोध, त्याचबरोबर सुधारणेचे आणि शिष्टाचाराचे संकेत यांचा सर्वप्रथम परिचय नागरी समाजाला होतो. यामुळे संस्कृती विकसित आणि गतिशील होते. समाज नकळतपणे अभिरुची संपन्न बनतो. ती एक अपरिहार्य अशी अवस्था असते. नव्या औद्योगिक, वैज्ञानिक तसेच पाश्चिमात्य संस्कृती संपर्कामुळे किंवा अनुकरणामुळे नागरी अभिरुची कमालीची प्रगत बनत चालली आहे. नागरी समाजाची बहुतांशी जीवनशैली, कपडे लत्ते, खाणेपिणे, साहित्य, विविध कलेतील रसास्वादामुळे उत्तम आणि सर्व गुणांनी युक्त अशी असते. किंबहुना नागरी समाजाला ती वाटत असते. ग्रामीण अभिरुचीच्या तुलनेत विविध भाषांचे साहित्य, अशा साहित्याचे अनुवाद नागरी जीवनात सहजतेने उपलब्ध होते. वेगळी भाषा आली म्हणजे वेगळा प्रदेश, वेगळे संस्कार आणि वेगळी मानव जीवनशैली येते आणि त्याचे अनुवाद सहजतेने उपलब्ध असल्याने या सर्वांचे प्रतिबिंब नागरी अभिरुचीमध्ये दिसते. आता आपण बघितलं की नागरी आणि ग्रामीण अभिरुचीमध्ये फरक दिसून येतो. ग्रामीण अभिरुची ही वेगळी असते आणि नागरी अभिरुची ही वेगळी असते. तर नागरी अभिरुची ही जास्त प्रगतशील असते. कशापेक्षा? ग्रामीण संस्कृतीपेक्षा, ग्रामीण अभिरुचीपेक्षा. ठीक आहे. आता अभिरुची मधलाच आपण नागर आणि ग्रामीण हा भाग बघितला. आता त्यानंतर लेखक व वाचकांची अभिरुची यांच्यातील आदान प्रदान कसं होतं ते बघायचं. तर लेखक आणि वाचक यांच्यातील अभिरुची भिन्न असूनही त्यांचा परिणाम एकमेकांवर होत असतो ना. लेखक आपल्या अनुभवानुसार लेखन करत असतो आणि वाचक आपल्या आवडीनुसार वाचन करत असतो ना. यांची प्रत्येक लेखक जे साहित्य लिहितं तेच वाचकाला आवडतं असं नसतं. म्हणजे दोघांचंही आवड निवड ही भिन्न असलेली आपल्याला दिसून येते. तर यातून दोन्ही अभिरुचीमध्ये आदान प्रदान होत असते. अभिरुची ही संकल्पना केवळ वाचकांपुरती, प्रेक्षकांपुरती मर्यादित ठेवता येत नाही. म्हणून साहित्यिक अभिरुची म्हणजे काय, तर हेही पाहणे महत्वाचे ठरते. तर वा कुलकर्णी यांनी व्याख्या पुढील प्रमाणे केली आहे की साहित्य अभिरुची म्हणजे साहित्याच्या संदर्भात कार्य करणारी अभिरुची. काय म्हटलेलं आहे, कोणी म्हटलेलं आहे? वा कुलकर्णी यांनी ही व्याख्या केली आहे की साहित्यिक अभिरुची म्हणजे साहित्याच्या संदर्भात कार्य करणारी अभिरुची. साहित्याभिरुची म्हणजे वाङ्मयाभिरुची होय. म्हणजेच लेखक काय लिहितो आणि वाचकाला वेळ जर जाईल तर पुन्हा जॉईन कराल नंतर. लेखक काय लिहितो आणि वाचकाला ते कितपत रुचते त्याबद्दलची त्यांची प्रतिक्रिया आणि त्या प्रतिक्रियेचा लेखकाच्या पुढच्या लिखाणावर काय परिणाम होतो हे अभिरुची व्यवस्था पाहताना लक्षात घेणे महत्वाचे ठरते. साहित्यिक अभिरुची ही संकल्पना अधिक विस्ताराने वा कुलकर्णी यांनी पुढील विवेचनातून समोर येते. एकूण साहित्य कृतीची समज अभिरुचीत अंतर्भूत असते. ही समज म्हणजे साहित्य कृतीतील मर्माचा, सौंदर्याचा वेध घेण्याची क्षमता होय. आशय व अभिव्यक्ती यातील अद्वैत्य मान्य करूनही
असे म्हणता येईल की साहित्य कृतीत नेमके काय सांगितले आहे आणि ते कसे सांगितले आहे हे समजून घेण्याची पात्रता म्हणजे साहित्यिक अभिरुची होय. म्हणजे साहित्याचा आशय कोणत्या रूपाने अभिव्यक्त झाला आहे, त्यातील सौंदर्य स्थळे व सामर्थ्य स्थळे नेमकेपणाने जाणणारे वाचक साहित्य कृतीला योग्य अशी प्रतिक्रिया देऊ शकतात. यालाच साहित्यिक अभिरुची असं म्हणतात. म्हणजे त्याने दिलाय की साहित्याचा आशय कोणत्या रूपाने अभिव्यक्त झाला, म्हणजे ज्या लेखकाने जे साहित्य लिहिलेलं आहे त्याचा आशय कोणता आहे, त्यात सौंदर्य स्थळे आणि सामर्थ्य स्थळे नेमके काय आणि ते वाचकाला ती साहित्यकृती कितपत आवडली आहे, म्हणजे अशा ज्या प्रतिक्रिया देऊ शकतात याला साहित्यिक अभिरुची असं म्हटल्या जाते. मानवी जीवनातील बदल मानवी जीवनातील बदल, नव्या जीवनशैलीमुळे बदलणारे नातेसंबंध, भावनांवर होणारे परिणाम, यातून नव्याने आकारास येणाऱ्या गोष्टी हे सर्व साहित्यकृती स्वीकारते. म्हणजे जसं आपण बघितलंय की ग्रामीण आणि नागरी यामध्ये बदल कसा घडत असतो, किंवा ग्रामीण जीवनातून जेव्हा शहरी जीवनात एखाद्या व्यक्ती शहरी भागात जेव्हा एखादा व्यक्ती असतो तेव्हा त्याच्यामध्ये बदल कसा घडत असतो, त्याच्या जीवनशैलीमध्ये बदल कसा घडत असतो, किंवा त्यांचा भावनांवर कसा परिणाम होतो. म्हणजे अशा प्रकारची जी साहित्यकृती म्हणजे लेखक स्वीकारत असतो. म्हणजे अनुभवातून व्यक्ती म्हणजे अनुभवातून लेखक हा आपलं लेखन करीत असतो. मग या नव्या आव्हानाला आपल्या साहित्यकृतीतून मांडण्यासाठी साहित्यकार नव्या शैली, भाषा, आकृतीबंध स्वीकारतो. कुठली जर साहित्यकृती आपल्याला लिहायची आहे तेव्हा नवीन नवीन शैली, भाषा, मी तुम्हाला म्हटलं की जर ग्रामीण भागातलं लिहायचं असेल तर ग्रामीण भाषा वापरावं लागेल, शहरी भागातली असेल तर शहरी भाषा वापरावं लागेल, त्याच्यामध्ये मधामधात काही इंग्लिश शब्द सुद्धा येतील जर शहरी भागातलं असेल तर. दलित असेल तर दलित भागातला जो अनुभव लेखकाच्या जीवनाला आला किंवा दुसऱ्यांच्या जीवनातला अनुभव सुद्धा त्याच्यामध्ये घेता येतो. तर असे आकृतीबंध काय आहे, तर अशा प्रकारे तो नव्याने साहित्य निर्माण करीत असतो. त्यामुळे या बाबी लेखकाच्या दृष्टीने जितक्या महत्वाच्या असतात तितक्याच त्या वाचकाच्या दृष्टीने महत्वाचे असणे गरजेचे आहे. कारण लेखक जे साहित्य लिहितो ते वाचक वाचत असतो तेव्हा ते वाचकाच्या अभिरुचीवर सुद्धा अवलंबून असतं. म्हणजे साहित्याचा विचार एकांगी पद्धतीने करता येत नाही, म्हणजेच लेखक आणि वाचक या दोघींच्या दृष्टीने विचार करावा लागतो. हा म्हणजे साहित्याचा निर्माता जितका महत्वाचा तितकाच साहित्याचा वाचकही असतो. त्यामुळे लेखक आणि वाचक अशा दोन्ही अंगांनी त्याचा विचार करावा लागतो. जसे एखादे नाटक लेखकाने लिहून ठेवल्यावर ती केवळ एक संहिता असते, पण अभिनेत्याद्वारे ती जेव्हा प्रेक्षकांसमोर सादर केली जाते तेव्हा तिला पूर्णत्व मिळते. तसेच प्रेक्षकांचा अभिप्राय व प्रतिसादातून त्या नाटकाची यशस्वीता किंवा अयशस्वीता ठरत असते. म्हणजेच ठराविक एखाद्या कालखंडातील अभिरुची ठरवायची झाल्यास साहित्य निर्मितीसोबत त्या साहित्यकृतीला वाचकाकडून मिळालेला प्रतिसादही विचारात घ्यावा लागतो. तसेच ग्रंथावरही परीक्षणांच्या स्वरूपावरूनही या अभिरुचीचा अंदाज बांधता येतो. लेखक आणि वाचकांच्या अभिरुचीमध्ये आदान प्रदान होत असते आणि हे साहित्य व्यवहाराचा अभ्यास करताना ज्ञानात येते. हा विचार वाचक प्रेक्षातून केल्यानंतर साहित्याच्या किंवा अयशस्वीतेमध्ये कोणता फरक पडतो हे लक्षात येते. आता अभिरुचीवर परिणाम करणारे वाचकलक्षी घटक कुठले आहेत ते बघा. पहिला आहे भाषा. की भाषा हे अभिरुचीवर परिणाम करणारा घटक आहे. तर ललितेतर साहित्यात भाषा वाचार्थ प्रधान म्हणजे फक्त तेवढाच अर्थ सांगणारी असते. या उलट ललित साहित्यात भाषेची नादमयता, अनेकार्थता, नवशब्द निर्माण, अलंकारिकता, प्रतिमा, प्रतीक, लक्षणा, व्यंजन यांना अधिक महत्व असते. अर्थात यांचे प्रमाण योग्य असणे गरजेचे आहे. बरंच साहित्य तुम्ही वाचलं असेल, कादंबरी, नाटक वगैरे, कधी म्हणी वगैरे आलेल्या असतात, कधी एकेकाला प्रतिमा पण दिलेल्या असतात वेगवेगळ्या. है ना, तुम्ही जेव्हा म्हणजे प्रत्येक लेखकाची ही शैली वेगवेगळी असते. त्या एखाद्या भाषेला वेगवेगळ्या पद्धतीने म्हणजे अलंकारिकता त्या भाषेमध्ये दिसतात. कुठलं प्रतीक सुद्धा लावलं जातो. आपण म्हणतो ना वाघासारखी डरकाळी फोडतो तू, म्हणजे वाघाचं प्रतीक आपण दिलेलं आहे. अशा प्रकारचे अनेक म्हणी आपण वापरतो. तर अशा प्रकारचे लेखक
या सर्व शैलीचा वापर करीत असतो. तर अन्यथा क्लिष्टता व दुर्बलता वाढून वाचक या साहित्यकृतीला डावलू शकतात. याची दुसरी बाजू अशी असते की साहित्यातील भाषेचे उपयोजन लक्षार्थ व व्यंग्यार्थ प्रधान नसेल तर काही वाचकांना कलाकृती सरधोपट वाटून ती नाकारली जाऊ शकते. याचे उदाहरण द्यावयाचे झाल्यास ग्रामीण, दलित व आदिवासी साहित्य प्रवाहातील साहित्यकृती पाहता येतील. या प्रवाहांतर्गत निर्माण झालेल्या साहित्यकृतींची भाषा त्या त्या समूहाची मातृभाषा आहे. मग त्या भाषेतील शब्दांचे अर्थ इतर समूहातील उदाहरणार्थ नागर व्यक्तीला माहीत असतीलच असे नाही. त्यामुळे साहित्यकृती समजावून घेण्यास अडथळा निर्माण होतो. तसेच साहित्यातील आशयाला त्यामुळे बाधा निर्माण होते. उदाहरणार्थ आदिवासी दलित साहित्यकृतीच्या भाषेतील काही शब्दांचे अर्थ कळत नाही अशी टीका अनेक वाचक अभ्यासकांनी केली. कालांतराने काही लेखकांनी अशा शब्दांच्या अर्थाची सूची करून ती पुस्तकाच्या मागे छापण्याची पद्धत रूढ केली. म्हणजे अभिरुची हा घटक भाषा या घटकावर आधारलेला दिसतो. तुम्ही बरेच पुस्तकं वाचली असेल की कधी कधी जे शब्द आपल्या ज्या शब्दांचा अर्थ कळत नाही तेव्हा मागच्या पेजवर सुद्धा एक पेज लावलेला असतो, त्यातला पूर्ण अर्थ आपल्याला अर्थाची सूची तिथे दिलेली असते म्हणजे शब्दाचे अर्थ. तर दुसरा आहे आकृती बंध. आता साहित्यात परंपरागत आकृतीबंध आणि नवनिर्मित आकृतीबंध यावरूनही साहित्यिक अभिरुचीमध्ये फरक पडतो. परंपरागत आकृतीबंधातील साहित्यकृती काही लोकांना आवडते. त्यामध्ये त्यातील अशा वाचकांना थोडासाही बदल नाराज करू शकतो. म्हणजे असे बदल त्यांना फोलपणाचे वाटते. उदाहरणार्थ मुक्तछंदातील कवितेचा स्वीकार खूप कालखंडानंतर केला गेला. मुक्तबंधातील कविता म्हणजे गद्य अशी काही लोकांनी टीका केली. तर आधुनिक साहित्याचा स्वरूपाचा स्वीकार केलेल्या वाचक साहित्यिकांना असे बदल अपेक्षित होते. यामध्ये सामान्य वाचक आणि साहित्याचे मूल्य जाणणारा वाचक भेद पडतो. राघव जाधव यांनी पुढील प्रमाणे म्हटलंय की विदग्ध वाचक हा केवळ विरंगुळ्याचे साधन म्हणून तो ललित साहित्याकडे बघत नाही, उलट तो एक चिंतनाचा विषय म्हणून ललित वाङ्मयाकडे वळतो. वाङ्मय बाह्य क्षेत्रातील संस्कारांना तो टाळत नाही, पण या संस्कारांना वाङ्मय संदर्भ उभे करून तो जीवन आणि वाङ्मय यांच्या परस्पर संबंधाचे स्वरूप यथार्थपणे शोधण्याचा प्रयत्न करतो. तर विदग्ध वाचक म्हणजे साहित्य मूल्य जाणणारा वाचक. हे लक्षात की विदग्ध वाचक म्हणजे काय होतं की साहित्य मूल्य जाणणारा वाचक म्हणजे साहित्याची जाण असणारा वाचक, की जो साहित्याकडे केवळ मनोरंजनाच्या दृष्टीने पाहत नाही आणि मग त्याच्यावर तो समीक्षा करतो की याच्यात काय चूक आहे काय नाही, त्याची टीका टिप्पणी सुद्धा करत असतो. त्यामुळे साहित्याच्या आशयानुसार बदलांचे स्वागत, त्या बदलांची प्रशंसा अशा वाचकांकडून होत असते. तसेच या बदलाने साहित्य व्यवहारात कोणते बदल होऊ पाहतात याची चर्चाही त्याच्या प्रतिसादातून होते. वाचकाच्या दृष्टिकोनातून साहित्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि त्यातून घडणाऱ्या अभिरुचीचे स्वरूप आपण इथे पाहिले. यासोबत लेखननिष्ठ अभिरुचीचे स्वरूपही उलगडून पाहता येते, म्हणून विचार मांडता येतो. वाचकांच्या अभिरुचीला वळण लावण्याचे काम समीक्षक आणि लेखक करत असतो, त्यावर दृष्टिक्षेप टाकणे औचित्यपूर्ण ठरते. जर मीटिंग लेट झाली तर जॉईन कराल, ठीक आहे. आता समोरचं आहे लेखकनिष्ठ अभिरुची. वाचकांची अभिरुची बदलणारे, एक मिनिट ना घेऊ की पुन्हा बॅक करू, होते का? 1 मिनिटांनी मीटिंग संपेल आणि मग पुन्हा जॉईन करा ना, ठीक आहे.